या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर, श्रीनिवास तीर्थयात्रा सेवा संघम संपर्क 9921140999. वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन यांच्या वतीनं वांगी इथं पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किटचं वाटप. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समितीच्या वतीनं रविवारी वांगी येथील 150 कुटुंबांना दैनंदिन जीवनावश्यक 11 वस्तूंचा समावेश असलेले किराणा साहित्याचं किट रविवारी वितरण करण्यात आलं. दक्षिण सोलापूर वांगी इथं पुराचे पाणी 10 दिवस थांबून होतं, त्यामुळे गावातील प्रत्येक परिवाराचं नुकसान झालं होतं. वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे काकासाहेब कोयटे आणि सुनील शेठ रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचा किराणा वितरण करण्यात आलं, अशी माहिती असोसिएशनचे गुरुनाथ बडुरे आणि वीरेंद्र हिंगमेरे यांनी दिली. यावेळी लिंगायत संघर्ष समितीचे नेते राजेंद्र मुंडे, श्रीकांत साखरे, लक्ष्मण ओळेकर, शशिकांत रामपुरे, शांतया स्वामी, प्राचार्य गिरीश बुगडे, सरपंच श्रीकांत ठेंगे, माजी सरपंच शामराव हांडे, ओमप्रकाश जवळकोटे उपस्थित होते. गरजू परिवारांना मदत मिळवून देण्यासाठी अरुण जवळकोटे, धर्मराज फडाकडे, कबीर तांडुरे यांच्यासह स्थानिक युवकांनी परिश्रम घेतला. वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीनं पूरग्रस्तांना जे मदत केलेली आहे, थोडेफार जे होईल तेवढे आम्ही त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन हे कायम जे बी दुःखात असतील किंवा अडचणीत असतील त्यांच्या पाठीशी राहणार असे मी सांगतो. आणि त्यांच्या दुःखात आम्ही सर्व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन सहभागी आहे. धन्यवाद. गेल्या 15 दिवसापूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यात पडलेल्या पावसानंतर व आलेल्या महापुरानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे, ग्रामस्थांचे नुकसान झालेलं आहे. आणि दक्षिण सोलापूर वांगी या गावात जवळपास 8 दिवस पुराचे पाणी थांबलेलं होतं. त्यामुळे गावकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि हे सर्व बातम्या सोशल मीडियातून कळाल्यानंतर आमचे महाराष्ट्रातील लिंगायत समाजचे नेते काकासाहेब कोयटे व सुनील शेठ रुकारी यांनी फोन करून त्यांच्यातर्फे समितीतर्फे या गावात जाऊन पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपदग्रस्तांना मदत देण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही या ठिकाणी आमचे नेते राजेंद्रराव मुंडे, श्रीकांतप्पा साखरे, लक्ष्मण ओळेकर, वैजनाथ गोळवे, वीरेंद्र हिंगमेरे आम्ही सर्व या ठिकाणी आणि सोलापूर येथील वडगी मठाचे शशिकांत रामपुरे, प्राचार्य बुगडे आणि शांतया स्वामी आदीसह या गावात येऊन आज जवळपास जीवनावश्यक 11 वस्तू असलेले किट, किराणाचे किट या ठिकाणी जवळपास 150 लोकांना 3000 किलो साहित्य या ठिकाणी मी आज या ठिकाणी वाटप केलेलं आहे. आणि हे आमच्यातर्फे पुन्हा फुलाची पाकळी म्हणून आम्ही या ठिकाणी दिल्याचं समाधान आम्हाला लाभत आहे. सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना, सोलापूरकरांना शुभ दीपावली. पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा आनंद द्विगुणित करा, त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा, जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही. मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं बहिरेपणाही येऊ शकतो. सोलापूर महानगरपालिका, माझी वसुंधरा, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा. चला, संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा, निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा. पुनश्च एकदा शुभ दीपावली. सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.